भूमंडळी ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव तीच भाग्यवंते सरते पुरते धनवित्ते ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव नमो विश्वरूपा विष्णुमाय बाबा संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरण श्रवणत्व गादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं नमो ज्ञानेश्वरा निवृत्ति उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्य त्रयजननी देवाची धन्य धन्य एकनाथा तुझे पायी माझा माथा नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोने आता मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या दया माझे दंडवत
पात्र सोळी एकतीच भूमंडळी ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी महावैष्णव मारुतीराय पांडुरंग परमात्मा देव भक्ताच्या पावन दरबारामध्ये संत महंत वारकरी वैष्णव गुणीजन मंडळी माता भगिनी भाविक सज्जन तरुण बांधव बाल गोपाल बाल बालिका सर्वांच्या आनंददायी उपस्थितीमध्ये पंढरीमय वातावरणामध्ये मंगलमय वातावरणामध्ये पाचवा वाक्पुष्प भगवत चरणी समर्पित करण्यासाठी निवडलेला अभंग भगवत पूज्यपात महावैष्णव अनंत कृपा सागर संत श्रेष्ठ श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा संतपर प्रकरणातला गोड अभंग आहे। या अभंगाद्वारा जगद्गुरु तुकोबाराय देव मान्य संतांचं वर्णन करतात। अभंगावर मीमांसा करण्यापूर्वी 2 शब्दात परिहार देणं अगत्याचं आहे। परमार्थाच्या आणि अर्थाच्या दृष्टीने श्रीमंत असलेल्या आपल्या या पाटोदा पावनभूमी मध्ये रुक्मिणी प्राण संजीवन जगदाधार भगवान पांडुरंग परमात्मा विश्वमौली ज्ञानोबाराय जगद्गुरु तुकोबाराय वैराग्य रागऋषी काका महाराज भगवंताच्या साधू संतांच्या असीम कृपा प्रसादाने आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान स्वानंद सुखनिवासी प्रातस्मरणीय परमपूज्य वैकुंठवासी रावसाहेब महाराज यांच्या आशीर्वादाने आणि सर्व ग्रामस्थ मंडळीच्या उदात्त सहकार्यातून सप्ताहाची सर्व संयोजक मंडळी या सर्वांच्या आयोजनाने नियोजनाने प्रतिवर्षी संपन्न होणारा अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण 16 श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ अन्नदान ज्ञानदानाच्या माध्यमातून भव्य आणि दिव्य अशा प्रकारचा हा उत्सव संपन्न होतोय। मला असं वाटतं मी चंद्रभागेच्या वाळवंटातच उभा राहिलोय काय आज, कारण हे वारकऱ्याचं वैभव या ठिकाणी एकत्र आलेली मंडळी मेळविली मांदी वैष्णवांची, हे सगळे वारकरी वैष्णव आणि भरगच्च भरलेला मंडप पाहिल्यानंतर मला असं वाटतं पंढरीचा पांडुरंग परमात्मा 8 दिवस पाटोद्यामध्येच मुक्काम ठोकलाय का काय ते ना। एवढा भव्य आणि दिव्य देवाला आवडेल अशा प्रकारचा उत्सव सर्वांच्या उत्साहाने सर्वांच्या परिश्रमातून सर्वांच्या योगदानातून भव्य दिव्य या ठिकाणी हा उत्सव संपन्न होतोय। आणि संपन्न होत असलेल्या नामयज्ञामधील आजचं हे 5वं वाक्पुष्प संयोजक मंडळीने आदरणीय हरिभक्तीपरायण काका महाराज असतील, बहु असतील, सप्ताहाची सर्व संयोजक ग्रामस्थ मंडळी सर्वांच्या प्रेमातून सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे। आणि या सेवेच्या निमित्तात या भक्ती गंगेमध्ये चाललेल्या उपासना गंगेमध्ये अवगाहन करून जीवन पवित्र मंगलमय बनवण्याची संधी मलाही प्राप्त झालेली आहे। तेव्हा या 5व्या सेवेच्या माध्यमातून ही सेवा देवाच्या चरणी सादर करत असताना अनेक संत महंत या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यामध्ये हरिभक्तीपरायण परमपूज्य भागवताचार्य ज्यांच्या मुखातून अमृतमय वाणीतून आपण जीवनातली व्यथा दूर करणारी कथा श्रवण करत आहात असे आदरणीय भागवताचार्य वारकरी वैष्णव हरिभक्तीपरायण खंडू महाराज माझ्या समोर निवृत्तीनाथांची भूमिका घेऊन बसलेले आहेत। मी ज्ञानदेव जरूर नाही, पण महाराज निवृत्तीनाथ महाराज जरूर आहेत। तेव्हा महाराजांची उपस्थिती, अलीकडचे भागवताचार्य कीर्तनात येऊन बसत नाहीत सहसा, कारण बऱ्याच भागवताचार्यांना असं वाटतं की कीर्तनात जाऊन बसल्यानंतर आपली किंमत काय होईल
कमी होईल, वजन कमी होईल. त्यामुळे तिकडं खोलीमध्ये झोपतील पण कीर्तनामध्ये येत नाहीत. पण खंडू महाराज आदरणीय ते हाडाचे वारकरी आहेत आणि परिपक्व गुरुचे चेले आहेत. त्यामुळे महाराज या ठिकाणी येऊन बसलेले आहेत. मला वाटतं 4-5 तास त्यांची बैठक झालेली कथेमध्ये. तरी सुद्धा या ठिकाणी श्रवणाचे मिशे बैसावे येऊनी साम्राज्य भुवने सुखी नांदे महाराजांची उपस्थिती आहे. आणि अनेक महाराज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. सर्वांची नावं मला ज्ञात नाहीत. आदरणीय आपल्या गावचे भूमिपुत्र काका महाराज आहेत. आदरणीय गुरुबंधू सर्व गुण संपन्न हरिभक्तीपरायण प्रमोद महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. ते मृदंगही चांगला वाजवतात, भजनही चांगलं करतात, कीर्तनही सुंदर अशा प्रकारचं करत आहेत. महाराजांची उपस्थिती आहे. मृदंगाचार्य गणेश महाराज यांची उपस्थिती आहे. भजन सम्राट आदरणीय विनोद महाराज यांची उपस्थिती आहे. आता ज्यांची नावं ज्ञात आहेत त्यांच्या नावाचा उल्लेख केलाय. पंचकृषीतून आलेले सर्वच वारकरी वैष्णव सर्वांना अंतःकरणामध्ये स्थान देऊन उपस्थित सर्व वारकऱ्यांच्या चरणावर विनम्र भावाने नतमस्तक होऊन माता भगिनी भाविक सज्जन तरुण बांधव बाल बालिका सर्वांना आदरपूर्वक वंदन करून आपण या अभंगाचं चिंतन करणार आहोत. वेळ झालेला आहे तेव्हा चिंतनात घेतलेला अभंग तुकोबरायांचा आहे. 4 चरणाचा अभंग. या अभंगात तुकोबराय देवमान्य संतांचं वर्णन करतात. संतांमध्ये 2 प्रकार, एक जगमान्य संत आणि दुसरे देवमान्य संत. जग ज्यांना मानत त्यांना जगमान्य संत म्हणतात आणि देव ज्यांना मानतो त्यांना देवमान्य संत म्हणतात. तुकोबरायासारखे महात्मे जगमान्य संतांचं वर्णन करत नाही. तुकोबरायांची वाणी पतिव्रत आहे. तुकोबराय आपल्या वाणीने एक विटेवर विराजमान असलेला देवादी देव पांडुरंग परमात्मा त्याचं वर्णन करतात आणि दुसरे पांडुरंग स्वरूप झालेले जे संत आहेत त्या संतांचं वर्णन करतात. आज या अभंगामध्ये तुकोबराय आपल्या अमोघ वाणीने आणि आदरपूर्वक संतांचं वर्णन करत आहेत. संतांचं वर्णन करत आहेत. तुकोबराय या अभंगातून संतांचं पावित्र्य सांगतायत. संत किती पवित्र आहेत. मानवाच्या रूपाने जीवन जगत असलेला जो मानव समाज आहे त्यामध्ये ज्याच्या त्याच्या वागण्यावरून काय पडलेले प्रकार पडले. माणसात प्रकार नाहीत पण ज्याच्या त्याच्या वागण्यावरून ग्रेडवरून काही वर्गीकरण झालेले. माणसामध्ये एक वर्ग असा आहे तो तेजनीय आहे. माणसामध्ये दुसरा वर्ग असा आहे तो शोचनीय आहे. मानवामध्ये तिसरा वर्ग असा आहे तो आदरणीय आहे. मानवामध्ये चौथा वर्ग असा आहे तो माननीय आहे आणि माणसामध्ये 5वा वर्ग असा आहे की तो वंदनीय आहे, पूजनीय आहे. विढाला आपल्याला या 5ही वर्गाची भूमिका थोडं चिंतन करायचं आहे. अभंगामध्ये प्रवेश करायचा. मानवामध्ये एक वर्ग असा आहे की तो तेजनीय आहे. त्याचा काय करावा? त्याग करावा. ज्याला आपलं चांगलं व्हावं वाटतं, आपलं वाटोळं होऊ नये वाटतं, त्याने त्याच्यापासून 10 हात काय राहावं? दूर राहावं. असा एक वर्ग तेजनीय आहे. असा कोणता वर्ग आहे? तर माणसामध्ये एक दुर्जन प्रवृत्तीचा वर्ग आहे. दुर्जन स्वतः नीट जीवन जगत नाही आणि दुसऱ्याच्या आनंदात माती कालवल्याशिवाय राहत नाही.
असे दुर्जन प्रवृत्तीचा एक वर्ग मानव समाजामध्ये आहे. जाय तिकडे पिढी लोका, जोडे भांडवल थुंका, थोर झाला तुका वरचा नाही घातली, थोर झाला तुका वरचा नाही घातली, थोर झाला तुका वरचा नाही घातली, थोर झाला तुका वरचा नाही घातली. जाय तिकडे पिढी लोका, तिकडे पिढी लोका, जोडी भांडवल थुंका, थोर झाला तुका वरचा नाही घातली, थोर झाला तुका वरचा नाही घातली. जिकडं जाईल तिकडं लोकांना त्रस्त करणारा महाराज, खाऊ नये ते खाणारा, पिऊ नये ते पिणारा, दुर्जन त्याला म्हणतात. देकोनी हरकली अंडपुत्र झाला म्हणे भांड रांड, तव तो झाला भांड चहाड चोर शिंदळ, आहे का नाही? तव तो झाला भांड चहाड चोर शिंदळ. तुकोवर एवढी विशेषण ज्याला लागतात त्याला दुर्जन म्हणतात महाराज. समाजामध्ये एखादा दुर्जन निर्माण झाला तर हजारो लोकांचं तो काय करतो, जीवनाचं वाटोळ करतो महाराज. करंडीमध्ये एखादं पान सडलं आणि ते जर वेळीच नाही बाहेर काढलं तर सगळी करंडी काय करतं, एक पान सगळी करंडी नासवतं. तसा एखादा माणूस समाजामध्ये दुर्जन माणूस निर्माण झाला तर हजारो लोकांचं जीवन तो वाटोळ केल्याशिवाय राहत नाही महाराज. असा दुर्जनाचा एक वर्ग आहे. तुकोबाराय सांगतात, ज्याला आपलं चांगलं व्हावं वाटतं, दुर्जनाचे भय धरावे त्या परी, पिसाळली आवरी धावी श्वाम. तुकोबाराय सांगतात, ज्याला आपलं चांगलं व्हावं वाटतं त्याने दुर्जन माणसापासून दूर राहावं. आपल्या गल्लीत जर दुर्जन राहत असेल शेजारी तर निम्या किमतीवर घरी कावं आणि रानात पत्र्याचा डबा ठोकून राहावं. का तर पिसाळलेला कुत्रा चावलेला परवडतो पण दुर्जनाची संगती परवडत. पिसाळलेला कुत्रा चावला तर एका आयुष्याचं काय होईल, वाटोळ होईल. पण दुर्जनाचे कुसंस्कार जर अंतःकरणात प्रविष्ट झाले तर हजारो जन्माचं वाटोळ झाल्याशिवाय राहत नाही. आईशे दुर्जन संगती बहुतांचे घात होती, ढेकणाच्या संगे हिरा दुर्जनाची संगती झाली तर काय होत. महाराज म्हणतात, ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला. हिरा आपल्याला बघितलाय ना कोणी, हिरा हिरा
हिरा आणि हिरकणी नाही, आपण संत वाङ्मयाच्या माध्यमातूनच आपल्याला ते माहित आहे. बघितले असेल कोणी, बऱ्याच लोकांनी हिरा बघितला असेल. तर तुम्हाला बघायचं असेल तर दिवस मावळता शहरात जा. हिरणी हिरकणी मग दिसतात तिथे. त्या नव्हे तो गोवरायवर करतात. हिरा ठेविता ऐरणी वाचे मारिता जो घनी. हिराचं कठीणत्व तुकोवराय सांगतात. हिरा ऐरणी ठेविता घनी मारिता वाचे. हिरा एवढा कठीण असतो महाराज, त्याला ऐरणीवर ठेवायचा आणि उपरणेनं हाणायचा. उपरणेनं नाही, घणानं हाणायचा. घणानं महाराज, घणानं. जेवढी ताकद आहे तेवढं जरी घणानं हाणलं तरी हिरा काय होत नाही, फुटत नाही. एवढा तो कठीण असतो महाराज. पण महाराज सांगतात घनाने न फुटणारा हिरा, त्याला जर ढेकणाचा स्पर्श झाला तर त्या प्रसादात ते बताशे असतात का, तसा नरम होऊन जातो. त्याच्या ठिकऱ्या होतात ढेकणाचा स्पर्श झाल्यानंतर. काय ताकद आहे ढेकणाची. घनाने न फुटणारा हिरा ढेकणाचा स्पर्श झाल्यानंतर त्याचं चूर्ण होतं. एवढी ताकद आहे. तुमचा माझ्या बोलण्यावर विश्वास बसत नसेल तर तुम्ही ही हिरा आणा, मी ढेकून आणून देतो. तुम्ही हिरा आणा, मी ढेकून आणून देतो. ढेकून फुटतो महाराज. तुकोबराय खोट लिहित नाही. तुकोबरायांचा हा काय अनुभव आहे. ढेकणाचा स्पर्श झाल्यानंतर जसा हिरा नष्ट होतो, तसं दुर्जनाची संगत एखाद्या साधूला जर घडली तर त्याचं जीवन बिघडल्याशिवाय राहत नाही. म्हणून असा दुर्जन प्रवृत्तीचा एक वर्ग आहे. शास्त्र सांगतं, संत सांगतात, तो तेजनीय आहे. त्याचा काय करावा, त्याग करावा. पहिला वर्ग तेजनीय आहे. मानवामध्ये दुसरा वर्ग शोचनीय आहे. मूल्यवान मानव देह मिळूनही आत्मकल्याणाचा विचार न करता रोटी, कपडा और मकान याच्यातच ज्याचं जीवन बर्बाद होतं, अशी माणसं शोचनीय आहेत. शोचनीय आहेत. मानव देह भगवंताने जन्म मरणातून मुक्त होण्याकरता दिलेला आहे. मानव देहाला आलेल्या प्रत्येक मानवाचं आद्य कर्तव्य जर काय असेल तर आयुष्यरूपी सूर्य मावळतीला जाण्याच्या अगोदर त्याने साधना करावी, भगवंताचं नामचिंतन करावं आणि कारणासह दुःखाचा नाश करून जीवन मंगलमय बनवावं, जन्म मरणातून मुक्त व्हावं. मानव देहाने हे करता येतं. मानव देहाने मृत्यूला मारता येतं. मानव देहाने स्वर्गात जाता येतं. मानव देहाने सत्य लोकात जाता येतं. मानव देहाने कैलास लोकामध्ये जाता येतं. मानव देहाने वैकुंठात जाता येतं आणि मानव देहाने नरकातही जाता येतं. मानव देह एवढा पॉवरफुल आहे. देवची होईन म्हणती ते होती, तरी का चित्ते न धरावे येण्याची शरीरे, शरीरा येणे सरे, किंबहुना येर झारे चिरापडे. चिरापडे अविष्याच्या साधने
सच्चिदानंद पदवी घेणे. सत म्हणजे अमरता, चित म्हणजे ज्ञानरूपता आणि आनंद म्हणजे दुःख रहितता. ही स्थिती मानव देहाने प्राप्त करून घेता येते. महाराज, मानव देहाने काहीच अशक्य नाही, अशक्य नाही. पण मानव देहाचं मूल्य ज्यांना कळालेलं नाही अशी माणसं शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध पंचविषयाच्या सेवनामध्ये आपलं सगळं आयुष्य घालवतात. विषयाचे चरवणी केली आयुष्याची गाळणी. तेव्हा आत्मकल्याणाचा विचार न करता केवळ विषय भोगात ज्यांचं जीवन जातं असे लोक शास्त्राच्या संतांच्या दृष्टीने शोचनीय आहेत, शोचनीय आहेत. त्यांच्याकडे पाहिल्यानंतर संतांना किव येते, किव काय म्हणावं ह्यांना. अशी माणसं शोचनीय आहेत, शोचनीय आहेत. आली तशीच जातात महाराज, काहीच करत नाहीत. नाही तरी काय थोडी आणि श्वान शुक्र बापुडे. रोटी कपडावर मकान याच्या पलीकडे ज्याच्या बुद्धीची झेप जात नाही, संत आणि शास्त्र त्याला माणूस म्हणायला तयार. कुत्राही पोट भरतो, कुत्राही संतती निर्माण करतो, कुत्राही निद्रा घेतो, विषयाचं सेवन करतो. आणि मग मानव देह मिळून जर तेवढंच तो करत असेल तर मग तुकोबाराय सांगतात त्याचं जीवन पशुपेक्षा हीन आहे. मनुष्य पण तरी साधी नारायण, नाही तरी हीन पशुहुनी. मानव देहामध्ये आल्यानंतर ज्याने आत्मकल्याण केलं नाही, देवाची कृपा संपादन केली नाही, असा वर्ग, अशी माणसं शोचनीय आहेत. पहिला वर्ग तेजनीय आहे, दुसरा वर्ग शोचनीय आहे, तिसरा वर्ग आदरणीय आहे. आपल्यापेक्षा वडील असलेली माणसं, सेवेने, ज्ञानाने, वर्णाने वडील असलेली माणसं आदरणीय आहेत. त्यांचा आदर केला पाहिजे, त्यांचा आदर करावा. तिसरा वर्ग आदरणीय आहे. चौथा वर्ग माननीय आहे. चौथा वर्ग कसा आहे? माननीय. ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांना मानावं लागतं. आडला नारायण धरी नारायणाचे पाय. आपली कामं करून घेण्याकरता सत्ता ज्यांच्या हातात आहे त्यांना मानावंच लागतं. नालायक असले तरी मानावं लागतं. सत्ता हातात आहे, कामं करून घ्यायची असतात, त्यामुळे सत्ता ज्यांच्या हातात आहे तो वर्ग माननीय आहे, त्यांना मानावं लागतं. मानलं तर कामं होतात, नाही मानलं तर मग तशाच फायली पडून राहतात. चौथा वर्ग माननीय आहे. आणि मानवामध्ये पाचवा वर्ग वंदनीय आहे, पूजनीय आहे. सगळं जग त्यांची काय करतं? पूजा करतं. सगळं जग त्यांच्या पायावर लोक टिकवतं. जग त्यांची पूजा करून पाया पडतं, याच्यामध्ये नवल नाही. जगाचा मालक गतिर्भरता प्रभू साक्षी निवास शरणम सुहृत प्रभव प्रलय स्थानम निधानम बीजमव्ययम. आकाशी सर्वत्र वसावे, वायूने नाव भरी उगे न राहावे. पावके दहावे वर्षावे, जळी पर्वती बैसकान संडावी. समुद्री रेखा ओलांडावी, पृथ्वी भूते वहावी. हे आज्ञा माझी म्या बोलविल्या, वेद बोली म्या चालविल्या. सूर्य चाले म्या हलविल्या, प्राण हले जो जगाते चाळिता. त्रैलोक्यावर ज्याची अकुंठित सत्ता आहे आणि त्रैलोक्याला जो वंदनीय आहे, पूजनीय आहे. चहुवेद जाण, 6 शास्त्र कारण, 18 हे पुराणे हरिशिंगाते.
इंद्र चंद्र महेंद्र या त्याची पूजी महेंद्र यातेची पूजिते. इंद्र चंद्र महेंद्र वरुण अग्नी हे सगळेच देव पांडुरंगाची काय करतात? पूजा करतात. श्रुती शास्त्रे 6 शास्त्र 18 पुराण आणि 4 वेद ज्याचं काय करतात? गायन करतात. सिद्ध महात्मे ऋषी मुनी त्याचं ध्यान करतात. असा पवित्र वंदनीय पूजनीय असलेला पांडुरंग परमात्मा. पण एक वर्ग असा आहे की त्या पांडुरंगालाही पूजनीय आहे. सगळं जग संतांची पूजा करून त्यांच्या चरणावर नतमस्तक होतं, याच्यामध्ये नवल नाही. जगाचा मालक संतांची काय करतो? पूजा करतो आणि त्यांच्या चरणावर आपलं डोकं टेकवतो. पूज्य पूज्य त्रैलोक्याला पूजनीय भगवान परमात्मा आहे. पण त्याही पेक्षा पूजनीय संत महात्मे आहेत. भगवान परमात्मा संतांची पूजा करतो. जया पूजिले आदरे पांडुरंगे विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे तनुमानवी दिव्य रूपीच केली न त्यागीती दिव्य लोकाशी नेली. पांडुरंग परमात्मा तुकोबरायांची पूजा करतो, ज्ञानोबरायांची पूजा करतो, वैराग्य रागरशी काका महाराजांची पूजा करतो आणि पूजा करून भगवान परमात्मा ब्रह्म विष्णू महेश
त्यांच्या चरणावर आपलं डोकं टेकवतात. संत महात्मे इतके पवित्र आहेत. हातीचे लीला कमळे पूजू तयाते. भगवान परमात्मा सतत 4 आयुध हातामध्ये वागवतो बघा. सशंख चक्रम सक्रीट कुंडलम सपीत वस्त्रम सरसीरुहेक्षणम सहार वक्षस्थल कौस्तुभ स्त्रियम नमामि शिरसम काय नमामि विष्णुम शिरसा चतुर्भुजम. भगवान महाविष्णूच्या हातामध्ये 4 आयुध आहेत. 4. एक चक्र भगवंताच्या हातामध्ये चक्र आहे. कशा करता? कीर्तनात झोपलेल्या लोकांकरता नाही. भगवंताच्या हातात चक्र आहे. चक्र भगवान परमात्मा चक्राने दुष्टांचा काय करतो? नाश करतो. गदेनेही गदे लोकांचा अहंकार घालवतो. भगवान परमात्मा देवाच्या हातात 3रा आयुध आहे शंख. भगवान परमात्मा शंख वाजवतो आणि दुर्जनाला सावध करतो. महाभारतीय युद्धामध्ये अगोदर युद्धाच्या अगोदर शंख ध्वनी होतो. शंख ध्वनी झाल्यानंतर युद्धाला प्रारंभ होतो आणि सूर्य अस्ताला गेला की शंख वाजवूनच युद्धाचं काय होतं? युद्ध थांबतं. भगवान परमात्मा शंख वाजवतो, दुर्जनांना सावध करतो आणि सावध करून चक्राने गदेने त्यांना काय करतो? मारतो. आणि 4थं आयुध देवाच्या हातामध्ये पद्म. पद्म म्हणजे कमळाचं फूल. देवाच्या हातात सतत कमळाचं फूल आहे. कशा करता? भेट देण्याकरता नव्हे. कमळाचं फूल देवाच्या हातामध्ये त्याच्याकरता देव ठेवतो की हातीचे लीला कमळे पूजवता ते. संत महात्मे भेटले की भगवान परमात्मा त्यांच्या चरणावर ते फूल समर्पित करतो, त्यांची पूजा करतो आणि संतांच्या चरणावर भगवान परमात्मा डोकं टेकवतात. संत महात्मे एवढे पवित्र आहेत. देव त्यांची पूजा करतो. आपल्याला सर्वांना ज्ञात असलेली कथा आहे. नारद महर्षी देवाच्या दर्शनाला गेले द्वारकेमध्ये. कारण भगवान परमात्मा द्वारकेत राहायचे. कारण द्वारकेचा तो काय होता? राजा. गड्यानो राजा की रे झाला. गड्यानो राजा की रे झाला. द्वारकेमध्ये वास्तव्य करतात. नारद महर्षी देवाच्या दर्शनाला गेलेले आहेत. गळ्यामध्ये विनाय, हातात चिपळ्या आणि मुखामध्ये अखंड देवाचं नाम. द्वारकेमध्ये गेलेले आहेत. द्वारकेकडे बघितलं मला सगळं सोनेचंच. कमानी सोन्याच्या, त्याला तोरण लावलेले सगळे माणिक मोती हिरे सगळं जिकडं तिकडं सोनच. महाराज नारदाची नजरच थांबवणार. जिकडं तिकडं सोनच सोनं सोनं सोनं. पण साधूला काय सोन्याचं देणं नाही महाराज. साधू सोन्याला मातीसारखा पाहतो आहे का नाही. सोने रुपये आम्हा मृत्तिके समान. मृत्तिके. मला वाटतं हे तुकाराम महाराजांनीच म्हणावं, आपण म्हणायचंच नाही. काही प्रमाण तुकोबारांनाच म्हणण्याचा काय अधिकार आहे महाराज. आपल्याला माती सोनं वाटती. आपल्याला सोनं कधी माती वाटायचंय. त्यामुळे आपल्याला हे प्रमाण म्हणण्याची काही नाही. आपल्याला म्हणण्याचा अधिकारच नाही महाराज. अधिकारच नाही. सोन्याच्या अंगठ्या घालणाऱ्याला तर म्हणायचाच अधिकारच नाही महाराज. हे प्रमाण
हे आमचे रंगनाथ महाराज इडशीकर का पुणे जिल्ह्यामध्ये उद्धट गाव आहे. उद्धट गाव मध्ये रामराव महाराज ढोकचं कीर्तन, ढोक महाराजांचं. ते कीर्तनामध्ये ते प्रमाण म्हणले सोने रुपये आम्हा मृत्यूके. रंगनाथ महाराजांचा गाथा पाठवता म्हणले ए बुवा बंद करा. ढोक महाराजांनी बंद केलं. महाराज म्हणले का? ते म्हणले हे प्रमाण तुम्हाला म्हणायचा अधिकारच नाही. तुमच्या 4 बोटात सोन्याची अंगठी आहे. हे प्रमाण तुम्ही कधीच म्हणत जाऊ नका. तुम्हाला म्हणण्याचा काय नाही अधिकार नाही. गप बसावं लागलं महाराज. गाथा पाठवता त्यांचा गप बसले. मळकी कपडे होते अंगावर. ढोक महाराजांनी शब्द नाही काढला. गप बसले गप. तेव्हा काही प्रमाण तुकोबरायांनाच शोभतात. तुकोबरायांना शोभतात ते शोभतात. गेले नारद महर्षी द्वारकेमध्ये देवाच्या महालामध्ये प्रवेश केला. इकडं तिकडं पाहिलं. ज्याच्या दर्शनाला गेले होते तो दिसनाच गेला. भगवान श्रीकृष्ण परमात्मा दिसत नाही. आणि मग नारदाने विचारलं सत्यभामा आईसाहेबांना, का हो म्हणले देव मला दर्शन करायचंय. देव कुठं आहेत म्हणले. पाठवलेला तारीख आहे त्यांची आज. कीर्तनाला गेले ते नाही. भगवान परमात्मा माझे भक्त गाते जेथे नारदा मी उभा तेथे. अहो कुठं गेले देव. सत्यभामा आईसाहेबांनी सांगितलं नारदा देवाची पूजा चालू आहे. देव काय करतायत. पूजा करतायत. नारदाने कपाळावर हाणून घेतलं. सगळं आयुष्य आपण ह्यांना समर्पित केलं देवाला. त्याचं भजन करतोय आयुष्यभर. त्याचीच पूजा करतोय, त्याचंच भजन करतोय, त्याचंच नामचिंतन करतोय, त्याचीच सेवा करतोय. आणि माझा देव आणखीन कोणत्या तरी देवाची काय करतोय पूजा करतोय. याचा अर्थ असा आहे की ह्याच्यापेक्षा अजून कोणता तरी देव मोठा असला पाहिजे. देव कुणाची पूजा करत असेल व सगळ्या त्रैलोक्याला भगवान श्रीकृष्ण परमात्मा पूजनीय आहेत. आणि असे देव कुणाची पूजा करत असतील. नारदाने सांगितलं मला जरा देवाची पूजा बघायची. सत्यभामा आईसाहेबांनी सांगितलं जा पण मांजराच्या पावलानं जा. देवाच्या पूजेमध्ये अडथळा आला नाही पाहिजे. देवाच्या पूजेत जर अडथळा आणला तुम्ही तर देव आमच्यावर काय होतील रागावतील. नारदाने सांगितलं काही काळजी करू नका. मी अगदी मांजराच्या पावलाने जातो. मग नारद महर्षी सत्यभामा आईसाहेबांनी सांगितलं की तुमचा मोबाईल इथंच ठेवा. नारदाचा मोबाईल म्हणजे विना वाजवला की महाराज विण्याची तार छेडली की भगवान परमात्मा त्यांच्या समोर लगेच हजर राहायची. कारण नारदांचं भजन ऐकण्याकरता भगवान परमात्मा नारदाच्या मागे मागे हिंडतात. तुमचा विना आणि चिपळ्या इथंच ठेवा. विना आणि चिपळ्या काढून ठेवल्या. नारद महर्षी देवाच्या त्या खोलीकडे गेलेले आणि असं सापटीतून पाहिलं. बाहेरून पाहिल्यानंतर नारदांच्या समोर 14 संत होते. किती महाराज 14. त्याच्यामध्ये पहिली मूर्ती देवाच्या समोर नारदांची होती. शेंडी अशी उभी, गळ्यामध्ये विणा, हातामध्ये चिपळ्या. आणि भगवान परमात्मा नारदाच्या मूर्तीची काय करत होते पूजा करत होते. नारदाने ते पाहिलं. अरे बापरे, आपण ज्याचं भजन करतोय, आपण आपलं जीवन ज्याला समर्पित केलंय तो भगवान परमात्मा आपली काय करतोय पूजा करतोय. भगवान परमात्मा नारदाची पूजा करत होते. पहिला होता प्रल्हाद नारद पराशर पुंडरीक व्यास अंबरीश शुक शौनक भीष्म दालभ्याम काय रुक्मांगद अर्जुन वशिष्ठ विभीषणादीन पुण्याने तान भागवतान नमामि. 14 संत होते देवाच्या पुढे. भगवान परमात्मा 14 संतांची पूजा करत होते. याचा अर्थ असा आहे की संतांचा जो वर्ग आहे 5वा तो जगाला तर वंदनीय पूजनीय आहेच, पण जगाच्या मालकालाही, जगाचा मालकही भगवान पांडुरंग परमात्मा संतांची पूजा करतात आणि त्यांच्या चरणावर आपलं डोकं टेकवतात. घाली दंडवत पुजोनिया, घाली दंडवत
त्यांच्या चरणावर डोकं टेकवतो आणि मग तुकोबरायांना प्रश्न विचारला लोकांनी का हो सगळं जग संतांची पूजा करून त्यांच्या चरणावर नतमस्तक होतंय, ब्रह्म विष्णू महेश ही संतांची पूजा करून त्यांच्या चरणावर डोकं टेकवतात, काय कारण आहे? त्याचं कारण तुकोबराय प्रथम चरण का सगळे देव त्यांची पूजा करतात? तुकोबराय सांगतात संत महात्मे कशेत पवित्र आहेत, जगामध्ये पवित्र वस्तूची काय केली जाते? पूजा केली जाते, पूजा केली जावी. माणसंच पवित्र आहेत असं नाही, संतच पवित्र आहेत असं नाही. काही पर्वत असे आहेत की ते पर्वत सुद्धा काय आहेत? पवित्र. तुकोबरायांनी ज्या डोंगरावर साधना केली ते डोंगर आजही नुसते डोळ्याने पाहिले तरी सगळी आपली पाप नष्ट झाल्याशिवाय राहत नाहीत. भंडारा डोंगर पवित्र आहे, भामचंद्र डोंगर पवित्र आहे, गोरडेश्वर डोंगर पवित्र आहे. दृष्टी पडता ब्रह्मा की नामदेवराय वर्णन करतात. दृष्टी पडता
ब्रह्मगिरी पर्वत नुसता डोळ्याने जरी पाहिला तरी नामदेवराय सांगतात त्याशी नाही यमपुरी. तो पाहिला पाहिजे, पाहण्याकरता घर सोडलं पाहिजे ना. बरीच माणसं आहेत महाराष्ट्रामध्ये अजून त्याने डोळ्याने ब्रह्मगिरी पर्वत पाहिलेला नाही. कोंबड्याचा फुरोडा त्यांना सुधरूच देत नाही. संसार केलाच पाहिजे महाराज. तुम्ही नाही संसार केला तर आम्ही संन्याशी तरी काय माती खाणार नाही होय. आम्हाला 11 वाजले की संसारी लोकांच्या घरी जावंच लागतं. संसार केलाच पाहिजे. पण संसार मानवी जीवनाचं साध्य नाही. संसार जीवन जगण्याची व्यवस्था आहे आणि मानवी देहाचं साध्य भगवत कृपा. तेव्हा जवळ हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय तव तू आपले स्वहित पाहे, तीर्थयात्रे जाय चुकू नको. भारत भ्रमण केलं पाहिजे, तीर्थयात्रा केली पाहिजे आणि हातपाय चांगले तोवर केली पाहिजे. नाहीतर 60-65 वर्ष झाल्यानंतर मग म्हणायचं महाराज मला हिमालयात यायचे. कशाला आता हिमालयात जातो? आता हिमालयात जायची ताकद आहे. गौरी कुंडापासून केदारनाथवर वर चढता येईल होय. 65 वर्ष झाल्यावर गुडघ खिळखिळा झालेलं, मनका कामातून गेलेला, डोळ्यानं दिसना, कानानं ऐकायना, मग तीर्थयात्रा जमत नाही. तेव्हा काही पर्वत असे दृष्टी पडता ब्रह्मगिरी त्याशी नाही यमपुरी. 12व्या अध्यायामध्ये ज्ञानोबराय वर्णन करतात. हिमवंतू दोष खाये परी जीविताची हानी होये. बर का, हिमालय पर्वत नुसता डोळ्याने पाहिला तरी अनंत जन्मातले सगळे दोष काय होतात? नष्ट होतात. काही पर्वत पवित्र आहेत, काही नद्या पवित्र आहेत, का नाही? गंगा, यमुना, सरस्वती, गोदावरी, नर्मदा, तुंगभद्रा, कृष्णा, कोयना, भीमा, भामा, नीरा, करा, इंद्रायणी माता, या नद्या एवढ्या पवित्र आहेत. स्नान केल्यानंतर पाप जाईल याच्यामध्ये नवल नाही. चंद्रभागा डोळा अवघीच तीर्थे घडली एक वेळा, चंद्रभागा डोळा देखलिया. चंद्रभागा मातेला नुसतं डोळ्याने पाहिलं तर जगात सगळ्या तीर्थात स्नान केल्याचं काय मिळतं? पुण्य मिळतं. चंद्रभागा नदी पवित्र आहे. नामदेवराय वर्णन करतात, गंगे स्नान केल्यानंतर मनुष्य पवित्र होईल याच्यामध्ये नवल नाही. वाचे म्हणता गंगा गंगा सकळ दोष जाती भंगा. नुसतं स्नान करताना गंगा 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 असं जर आपण चिंतन केलं तर गंगा मैयाच्या चिंतनाने अनंत जन्मातली पाप सगळी जळून खाक होतात. काही नद्या पवित्र आहेत, काही पशु पवित्र आहेत महाराज. काही पशु काय आहेत? पवित्र आहेत महाराज. मृग नक्षत्रामध्ये, मृग नक्षत्राच्या अगोदरच रोहिणी नक्षत्र असतं आणि त्या रोहिणी नक्षत्रामध्ये विशिष्ट प्रकारचा एक कीटक सगळ्या मानवाला संदेश देतो की आता पाऊस काय होणार आहे? पडणार आहे. त्या कीटकाची सुद्धा लोक काय करतात? पूजा करतात महाराज. त्याची पूजा करतात. पशुमध्ये काही पशु पवित्र आहेत. गाय कशी आहे? गावरान गाय पवित्र आहे महाराज. गावरान गाय पवित्र आहे. गावरान गाय म्हणजे 33 कोटी देवांचं राहण्याचं फिरतं घर. गायीच्या शरीरामध्ये 33 कोटी काय आहेत? देवता आहेत महाराज. त्यामुळे शास्त्र सांगतं गाय विकायची नाही. गोदान, गाय दान दिली पाहिजे. गाय विकायची नाही. गाय विकली आणि ती जर खटकानं मारली तर महाराज 33 कोटी देवांची हत्या केल्याचं पाप विकणाराला लागतं. शास्त्र सांगतं
गावरान गाय माळकऱ्याने माळकऱ्याला सुद्धा काय करायची नाही, विकायची नाही. गावरान गाय विकल्यानंतर गायीच्या अंगावर जेवढे रोम आहेत तेवढे वर्ष विकणाराला नरकात दुःख भोगावं लागतं. म्हणून गोदान, कन्या दान. कन्येचं सुद्धा काय, वर्तमान काळामध्ये मुली विकायला लागले. आई वडील महाराज काय तोंडाला पाणी सुटलंय. मुली कमी झाल्या तर पोरं थोडासा डिफरन्स आहे. मुलांची संख्या थोडी वाढलेली, मुलीची कमी झालेली. ती आपण नालायक लोकांनीच कमी केली, दुसरी कोणी कमी केली. भ्रूण हत्या आपणच केल्या. ज्याने मुली मारल्या ना त्याला माणूस म्हणून घेण्याचा काही नाही अधिकार नाही महाराज. ज्याने मुली मारल्या त्याला ब्रह्महत्येचं पाप लागणार. ब्रह्महत्या सुरापानम स्तेयम गुरुवंगना गमाहा. बऱ्याच लोकांनी मुली मारल्या. त्यामुळे गावोगावी 50-50 पोरं आज बिगर लग्नाचीच आहेत महाराज. पोराचे आई वडील चिंतेत पोराचं लग्न होईना म्हणून. आम्हाला म्हणतात महाराज आपल्याला नारळ सुद्धा गरज नाही, नारळाची सुद्धा. आता नारळ देतच नाही तर तू तरी कुठला घेतो, मी तरी कुठला आणून. पुरीचा बाप आता नारळ सुद्धा देत नाही. आणि पुरे बोलला पोराचं बाप म्हणतो आपल्याला नारळाचं सुद्धा गरज नाही महाराज, नुसती मुलगी. बघा तुम्ही महाराष्ट्रभर फिरतात, एखादी मुलगी काय करा बघा. आता आम्हाला आमचं जमलं नाही. आता काय काम कुणाला सांगावं ती तरी कळायला पाहिजे. पण म्हणजे महाराज आपल्याला जमलं नाही. आपल्याला जमलं असतं तर आपण असं मसुबा राहिला असतो का. लोकांमध्ये महाराज बघा आता काय बघा काय अवघड झालं महाराज. तरी सुद्धा तुम्हाला विनंती गड्या, आपली हिंदूची पोरं संन्याशी राहता कामा नये. आपली संख्या वाढली पाहिजे. विशिष्ट प्रकारचा वर्ग नुसती संख्या वाढवण्याच्या काय माग आहे महाराज. त्यामुळे आपल्याला गाफील राहून चालणार नाही. आपण जर गाफील राहिला तर आपलं भविष्य अंधारात आहे. आपलं भविष्य काय अंधारात आहे. अंधारात आपली संख्या वाढली पाहिजे. सुसज्ज राहिलं पाहिजे, सज्ज राहिलं पाहिजे. आता काय मोठ्या लोकांच्या साधू संतांची वाणी 2026 ते 32 मध्ये बरीच लोकसंख्या काय होणार आहे, घटणार आहे. लोकसंख्या लईच वाढली म्हणता येत. आता दररोज आहे वाणी, साधूची वाणी, लोकसंख्या. राहू दे त्याला काय करू नका, काय सुद्धा करू नका. त्याला बसू दे, ऐकू द्या कीर्तन. गेल्यावर जन्मात महाराज झाला आणि काहीच अभ्यास केला नाही तिनं. लोकसंख्या वाढली पाहिजे. मी कुठं होतो, गाय विकायची नाही, कन्या विकायची नाही. तुकोबाराय सांगतात कन्या गो करी कथेचा विकरा, चांडाळ तो खरा तया नावे. मुलीच्या वडिलांना विनंती आहे रुपये देऊ नका, पण तिकडचं रुपयाचे काय करू नका, अपेक्षा करू नका. तिकडच्या पैशाची जर अपेक्षा केली 10-5 हजाराची तर आपल्याला नरकाकडे जावं लागेल. नरकाकडे जावं लागेल. जुनी माणसं महाराज मुलीकडे गेल्यानंतर भाकरी बांधून न्यायची. हो, जुनी माणसं अशिक्षित होती पण शास्त्र जगायची. बघा, शास्त्र त्यांना कळत नव्हतं पण जुनी माणसं शास्त्र जगायची. मुलीच्या गावाला गेल्यानंतर पाणी आपली शिदुरी घेऊन जायचे, आपली भाकरी खाऊन माघारी यायची महाराज. त्यामुळे मुलीकडचं खाऊ नये असं म्हणतात. खाऊ नये तुकोबाराय म्हणतात, मी नाही म्हणत. तुकोबाराय सांगतात सालंकृत कन्यादान पृथ्वीदानाच्या समान. ज्याला मुली ते आई बाप एवढे भाग्यवान आहेत. तुकोबाराय सांगतात अलंकाराने युक्त मुलीचं जर दान केलं तर त्याला पृथ्वी दान केल्याचं काय मिळतं, पुण्य मिळतं महाराज. पुण्य मिळतं, पृथ्वी दान केल्याचं पुण्य मिळतं. तेव्हा
कन्यादान आहे, गोदान. गाय पवित्र आहे महाराज. गाय म्हणजे लक्ष्मी आहे. गाय म्हणजे प्रत्यक्ष लक्ष्मी महाराज. गाय ज्याच्या दारात आहे हो त्याच्यावर संकटच येत नाहीत महाराज. हो आदरणीय काका महाराजांनी त्यांचा अनुभव मला मागाशी सांगितला. माझ्या चित्ताला समाधान लागत नव्हतं महाराज, पण मी महाराजांच्या मुखातून गायीचं महत्व ऐकलं. मी गाय पाळली. मी आता दररोज गायीची सेवा करतो. गाय दारात आल्यानंतर माझ्या चित्ताला काय प्राप्त झालं? समाधान प्राप्त झालं. मी तुळशीची पूजा करत नाही कधी कधी म्हणले, पण मी दररोज गायीची पूजा करतो. गायीला गोघास देतो, गायीला नैवेद्य देतो, गायीला प्रदक्षिणा करतो. त्यामुळे माझ्या चित्ताला समाधान आहे. गाय पवित्र आहे. गायीची दररोज पूजा केली पाहिजे. गायीला दररोज प्रदक्षिणा केल्या पाहिजे. गायीला नैवेद्य चारल्यानंतर 33 कोटी देवाला जीव घालण्याचं काय लागतं? पुण्य लागतं महाराज. गायीला प्रदक्षिणा केल्यानंतर 33 कोटी देवाला प्रदक्षिणा घालण्याचं पुण्य लागतं. गाय पवित्र आहे. डोंगर पवित्र आहेत, नद्या पवित्र आहेत. तसं आपले आई वडील सुद्धा पवित्र आहे. सकळ तीर्थाची ये धुरी, जे का माता पितरे, तया सेवेशी कीर शरीरे लोन केजे. आई वडील पवित्र आहेत. दररोज आई वडिलांची पूजा करावी, त्यांची प्रदक्षिणा करावी, त्यांना नमस्कार करावा. तेव्हा अशा बऱ्याच गोष्टी पवित्र आहेत. पण या सगळ्या पवित्र वस्तूमध्ये संत महात्मे पवित्र आहेत बरं का. पवित्र सोहळी म्हणून तीच चकार लावून बाकीच्या पवित्र वस्तू तुकोबरांनी काय केल्या? बाजूला काढल्या. गंगा पवित्र आहे महाराज. आपण गंगेत स्नान केल्यानंतर गंगा आपल्याला पवित्र करते, पण आपल्या पापाने गंगा काय होते? मलिन होते. आणि ते मालिन्य घालवण्याकरता पुन्हा त्यांना संतांकडे यावं लागतं. तीर्थेत या ठाया स्नान केलं की गंगा त्यांची पाप धुवून टाकते. पण आपल्या पापानं ते मलिन होते. आणि मग ते मालिन्य घालवण्याकरता तीर्थे तया ठाया येती पुनित व्हावया पर्व काळ पाया तळी वसे वैष्णवा ऐशे शंकर सांगे ऋषी जवळी सकळ तीर्थे माध्यान काळी येती पाटोदा गावे. नाही ना असं म्हणलेलं. येती पुंडलिका जवळी करती आंघोळ्या वंदिती चरण. जगातली सगळी तीर्थ दररोज बरं दुपारी तिथं लोहदंड नावाचं जे तीर्थ आहे पुंडलिकरायांच्या समोर दररोज मध्यान काळाला जगातली सगळी तीर्थ येतात. जन्मात एकदा तरी दुपारी जाऊन पुंडलिकाच्या पुढं काय करावं? स्नान करावं. आपल्याला सगळ्या जगातल्या तीर्थात स्नान केल्याचं पुण्य मिळेल. हो भगवान शंकर सांगत ऐशे शंकर सांगे
ऋषीजवळी सकळ तीर्थे माध्यान काळी येती पुंडलिका जवळी लोहदंड नावाच्या तीर्थात स्नान करतात आणि पुंडलिक रायांना काय करतात नमस्कार करतात आणि पवित्र होतात त्यामुळे जगामध्ये संतांसारखं पवित्र कोणीच नाही म्हणून महाराज म्हणतात पवित्र सोळी तीच तुकोबाराय सांगतात या भूमंडळामध्ये संतच पवित्र आहेत पवित्र सोळी तीच एक भूमंडळी या भूमंडळामध्ये संतच पवित्र आहेत पवित्र आणि सोळी दुसरा शब्द आहे सोळी बरं पावित्र्य वेगळं आणि सोळ वेगळं संत महात्मे पवित्र आहेत स्थूल शरीराच्या दृष्टीने पवित्र आहेत सूक्ष्म शरीराच्या दृष्टीने पवित्र आहेत आणि काय स्थूल सूक्ष्म आणि स्थूल सूक्ष्म कारण शरीराच्या दृष्टीनेही संत महात्मे पवित्र आहेत स्थूल देह स्वभावता अपवित्र आहे कारण देह काम क्रोध आदी विकाराने काय झालेला आहे अपवित्र झालेला आहे आणि कारण देह अज्ञानामुळे काय झालेला आहे अपवित्र झालेला आहे संतांकडे ज्ञान असल्यामुळे संतांचं कारण शरीरही पवित्र आहे संतांच्या अंतःकरणामध्ये विकार नसल्यामुळे त्यांचं सूक्ष्म शरीरही पवित्र आहे आणि स्थूल देहही संतांचा काय आहे पवित्र आहे ब्रह्मीभूत काया हो तसे कीर्तने त्यांचं शरीर ब्रह्मस्वरूप झालेले ब्रह्मीभूत काया चिन्मय झालेले त्यामुळे तिन्ही दृष्टीने संत महात्मे पवित्र आहेत आणि सोळेही आहेत सोळ आपलं सोळ लगेच ओवळ होतं महाराज बरीच माणसं सोहळ्यामध्ये काय करतात सकाळी पूजा करतात आपण सोळ परिधान केलं आणि एखाद्या माणसानं आपल्याला स्पर्श केला की आपलं सोळ लगेच काय होतं ओवळ होतं पण संतांचं सोळ कधीच ओवळ होत नाही म्हणून महाराज म्हणतात पवित्र सोळी एक तीच भूमंडळी या जगामध्ये संतच सोळेत आणि या जगामध्ये संतच पवित्र आहेत म्हणले त्यांचं लक्षण काय हो जनता बडता देवा जनता
संपवतो आता पवित्र सोळी एकतेच बहुमंडळी म्हणले त्यांना ओळखायचं कसं, त्यांचं लक्षण काय, ज्यांचा आवडता देव संत त्यांना म्हणतात देवा वाचून ज्यांना दुसरं काहीच आवडत नाही. तुझं वाचोनी केशवा आणू नावडे, देवा वाचून ज्यांना दुसरं काहीच आवडत नाही त्यांना संत म्हणतात ज्यांचा आवडता देव. अखंडित प्रेम भाव, संतांचं अखंड प्रेम देवावर असतं. आपलं प्रेम असतं देवावर, पण आपलं अखंडित नसतं, आपलं सखंड. आपल्या प्रेमाचे तुकडे तुकडे झालेले असतात. आपलं प्रेम आपल्या देहावर असतं, देहसंबंधी असलेली पत्नी तिच्यावर असतं, मुलाबाळांवर असतं, देहसंबंधी असलेलं घर त्याच्यावर असतं, आहे नाही. देहसंबंधी असलेलं शेत, त्या शेतावर प्रेम असतं. आपल्या प्रेमाचे असे तुकडे तुकडे झालेले असतात. पण संतांचं अखंड प्रेम, सर्वस्वी प्रेम देवावर असतं. अवघी देवावरी
माया ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव. लोक म्हणले महाराज जगात ज्याच्याकडे हे आहे त्याला किंमत आहे. जगात किंमत कोणाला आहे? ज्याच्याकडे पैसा आहे त्याला आहे का नाही? काय हा धनवंताला सर्व मान्यता आहे जगी. धन असेल तर कुळ पवित्र होतात, धन असेल तर हात शुभ होतात. जे हात सकाळी उठल्या उठल्या दुसऱ्याच्या नरडीवर पडतात ते हात सुद्धा काय होतात? धन असल्यावर पवित्र होतात. त्यांच्या शुभ असते मंदिराची हात पवित्र होतात. कशामुळं? धनामुळं. म्हणले जगात धन ज्याच्याकडे त्याला किंमत आहे. तुमच्या संतांकडे धन आहे का? महाराज म्हणतात जगामध्ये संतान इतका भाग्यवान आणि धनवान दुसरा कोणीच नाही. तीच भाग्यवंते सरती पुरती धनवित्ते. सरती पुरती तुकोबराय सांगतात जगामध्ये धनाने परिपूर्ण संत महात्मेच आहेत. संत महात्मेच आहेत. आपण कमवलेलं धन विनाशी आहे आणि संतांनी कमवलेलं धन अविनाशी आहे. बरं आपल्याकडे किती धन असतं? 10-5 लाख. संतांकडे जे धन आहे ते लक्ष्मीचा जो मालक आहे तो मालक त्यांच्या ताब्यात आहे. महाराज सगळं जग ज्या लक्ष्मीची अपेक्षा करतं त्या लक्ष्मीचा पती संतांच्या स्वाधीन आहे. संतांचं धन शाश्वत आहे, आपलं धन अशाश्वत आहे, नष्ट होणार आहे. आणि संतांचं धन जोडीले हे नसरे धन अविनाश आनंद घन अमूर्त मूर्ती मधुसूदन समचरणी देखेला धन घरी पांडुरंग अभंग हे सरेना. असं पांडुरंग रूपी धन त्यांच्याकडे असल्यामुळे तीच भाग्यवंती सरती पुरती धनवित्ती. आणि मग महाराज सांगतात असे जे महात्मे त्यांची जर सेवा केली तर तुका म्हणे देवा त्यांची केली पावी सेवा. स्त्री संत गोरबा काकांची वारी जवळ आलेली आहे. काकांची वारी केली की पांडुरंगाला ती प्राप्त होती. काका महाराजांची सेवा केली की ती देवाला प्राप्त होते. संतांची केलेली सेवा देवाला प्राप्त होते. तुका म्हणे देवा त्यांची केली पावी सेवा. ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव. ज्ञानेश्वर हात वर करा बरं. अर्धा असं वा. तुकाराम तुकाराम तुकाराम
मंडळीच्या गुरुनाम गुरु सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेमधील आमचे सर्व गुरुजन स्वानंद सुखनिवासी रावसाहेब महाराज त्यांचं स्मरण करून त्यांच्या चरणी मारुतीरायांच्या चरणी आणि पंचकृषीतून आलेले सगळे वारकरी वैष्णव काय आज या ठिकाणी मिळविली मांदी एवढे वैष्णव पाहिले की डोळे दिपून जातात महाराज. आपल्या परिसरामध्ये आल्यानंतरच हे वैभव पाहायला सापडतंय, अन्यथा कीर्तनकार भागवताचार्याला भूत आलाय. पण आता टाळ करीत राहिलेले नाहीत महाराज. भजन करणारी लय झाले कीर्तनकार रामायणाचार्य असावेत, महाराजांसारखे असावेत बरं का महात्मे. नाही तर का असे भागवताचार्य काय एक श्लोक वाचता येत नाही प्रमोद महाराज, तरी भागवत आचार्य शब्दाचा अर्थ सुद्धा काय होत नाही, कळत नाही. तेव्हा टाळकरी पाठांतरवाले वारकरी संप्रदायामध्ये कमी होत चालले. पण काका महाराजांच्या कृपेने या परिसरामध्ये वारकऱ्याचं उभं पीक आहे महाराज. उभं पीक वारकरी भजनी लोकांच्या दृष्टीने, भजनाच्या दृष्टीने हा परिसर श्रीमंत आहे. तेव्हा पंचकृषीतून आज सगळी वारकरी वैष्णव मंडळी या ठिकाणी सगळे एकत्र आलेले आहेत. सर्वांना साष्टांग दंडवत घालून उपस्थित सर्व माता भगिनी ग्रामस्थ मंडळी पाटोदेकर मंडळीच्या शरीरावरून आपला जीव ओवाळून टाकावा महाराज. या गावाची कीर्ती वाखरण्यासारखी आहे. लहान पासून तर थोरापर्यंत सगळीच माणसं ग्रामस्थ मंडळी एकत्र येऊन हा काय करतात, उत्सव साजरा करता. नाही तर गावागावात दोन दोन पार्ट्या झाल्या सप्त्याच्या. वाटोळ झालं सप्त्य करून समाज सुधारण्याच्या ऐवजी माणसं बिघडायला लागली, माळा तोडायला लागली महाराज. आणि पाटोदा गाव असं आहे महाराज. सगळी मंडळी लहान थोर पदवीधर माता वर्ग सगळे एकत्र येत आहेत आणि भक्तीचा आनंद लुटतायत. तेव्हा अशा प्रकारचा भव्य आणि दिव्य उत्सव संपन्न होतोय. सर्व ग्रामस्थ मंडळीच्या सेवेला मी वंदन करतो. मला वाटतं गेली 51 वर्षापासून आपला हा उत्सव अविरत चालू आहे. हो, मगाच भाऊनी सांगितलं आमच्या सप्ताहाचं 51 वर्ष आहे. आणि आदरणीय आपले व्यासपीठ सांभाळणारे आपल्या गावचे भूमिपुत्र हरिभक्तीपरायण चंद्रकांत महाराज, त्यांनी सांगितलं महाराज 2-4 पारायणच माझ्याकडून चुकली असतील, नाही तर 51 वर्षापासून मी ज्ञानेश्वरीचं व्यासपीठाची सेवा ग्रामस्थ मंडळींनी माझ्याकडे दिली आणि मी न चुकता ती करतोय. म्हणजे गावात राहून तुमची 50 पारायण होत आली ज्ञानेश्वरीची महाराज. तेव्हा आपण सगळे सेवेधारी मंडळी आहात. देवाला आवडेल अशा प्रकारची सेवा करत आहात. आपल्या सेवेला मी दंडवत घालतो. उत्तर आपल्याकडून अशा प्रकारची भगवंताची सेवा घडत राहावी अशी प्रभूचरणी प्रार्थना करून सर्व श्रोतृवर्गाला वंदन करून परमपूज्य परमवंदनीय भागवताचार्य खंडूजी महाराजांनाही मी वंदन करतो. उपस्थित सर्व मृदंगाचार्य, उपस्थित सर्व महाराज मंडळी, हरिभक्तीपरायण प्रमोद महाराज, हरिभक्तीपरायण समाधान महाराज, हरिभक्तीपरायण काकासाहेब महाराज, विनोद महाराज, सर्वच महाराज मंडळी, सर्वच गायनाचार्य, सर्व वारकरी वैष्णव, सर्व श्रोतृवर्ग सर्वांना वंदन करू. साऊंड सिस्टीमचे मालक आदरणीय दादा ते आचार्य बी आहेत आणि सिस्टीमही त्यांचीच आहे. सगळी सेवा करणारी मंडळी इथं उपस्थित आहेत. त्यामुळे सर्वांनाच वंदन करून झालेली सेवा सर्वांच्या चरणी समर्पित करून मी माझं बोलणं बंद करतो.
विठ्ठल